हॅलो फ्रेंड्स, हिस्टोफॅक्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती पदावर असताना त्यांच्याकडे काही माजी विद्यार्थी आले आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस एक खास दिवस साजरा करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली। डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षकांचे समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा वाढदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी विनंती केली आणि तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो। 1888 साली तिरुत्तनी या तामिळनाडूमधील छोट्याशा गावात जन्मलेले आणि शिक्षक होऊन राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान व्यक्तिमत्व ही 1-2 दिवसात घडत नसतात, तर त्याला दशकं जावी लागतात आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक तत्वज्ञ, एक लेखक, एक विद्वान, एक उत्कृष्ट वक्ते, परंतु त्यांना लोकप्रियता मिळाली ते एक शिक्षक म्हणून, कारण त्यांची अध्यापन शैली, त्यांच्या अध्यापन कौशल्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले। विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करणं याच्यावर त्यांचा भर होता। त्यांच्या मते शिक्षण म्हणजे ज्ञानार्जनाचं माध्यम नाही, तर शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचं साधन आहे। त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या पुस्तकानं भारतीय तत्वज्ञानाचा जगाला परिचय करून दिला। उत्तम शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो। विद्यार्थी हा अनुकरण प्रिय असतो, त्यामुळे शिक्षकांनी आपले आदर्श आणि उत्साही व्यक्तिमत्वातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे। सोशल मीडिया आणि एआयच्या युगामध्ये ते वापरण्याची सुसंस्कृतता विद्यार्थ्यांमध्ये यावी, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सुसंस्कार केले पाहिजेत, कारण आज गरज आहे सुसंस्काराची। जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे, त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।